पिंपरी चिंचवडचे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बाळणे साहेबांनी पिंपरी चिंचवडमधला एक मोठा घोटाळा शोधून काढलाय। त्याकरिता पिंपरी चिंचवडमध्ये मी आता आलेलो आहे। जाधव साहेब आपल्याला या सर्व गोष्टीबद्दल माहिती देतील। 31 मार्चला जे काही बिलांची गडबड सगळीकडे होते, अगदी त्याच पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा आर्थिक वर्ष संपते म्हणून स्थायी समितीची मंजुरी न घेता काही बिलं जी आहे ती पास करण्यात आली। काही कॉन्ट्रॅक्ट्स होते, काही कॉन्ट्रॅक्टदार होते, यांची बिलं पास करण्यात आलेली होती। आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता, स्टँडिंग कमिटीचे जे चेअरमन आहेत अभिषेक बाळणे यांनी हा मुद्दा समोर आणला की स्टँडिंग कमिटीची ह्याच्यासाठी मंजुरी घेण्यात आलेली नाही। आता 2-3 वर्ष इथं नगरसेवक नव्हते किंवा महापालिका अस्तित्वात नव्हती तोपर्यंत ठीक होतं, पण आता स्टँडिंग कमिटी असतानासुद्धा जर का त्यांची परवानगी घेतली नसेल आणि अशा पद्धतीने जर का हे पैसे जे आहेत हे दिले गेले असतील तर त्याचा तपास व्हायला पाहिजे अशी त्यांची मागणी होती। ह्याच्यात अनियमितता झालेली आहे असा अहवाल समोर आलेला आहे। जी बिलं मंजूर करण्यात आलेली आहेत ती सुद्धा अनियमितता झालेली आहे त्याच्यामध्ये, आणि असा सुद्धा संशय आहे की काही नगरसेवकांच्या इथल्या सह्यासुद्धा बनावट आहेत किंवा त्यांना वेगळं काहीतरी सांगून फसवून ह्या सह्या घेतलेल्या आहेत असा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे। आता जर का हे आरोप सत्य आहेत असं जर का आपण मानलं तर कदाचित याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे आता FIR वगैरे नोंदणीसुद्धा होऊ शकते। पण आता हा घोटाळा समोर आलेला आहे। 7 दिवसाच्या मध्ये अगदी विक्रमी वेगाने हा तपास केलेला आहे आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि हे समोर आलेलं आहे आता आपल्या। अभिषेक बाळणे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष आहेत। खरोखर मी तुम्हाला सांगतो त्यांनी काम केलंय ते कौतुकास्पद आहे। पुढच्या आठवड्यात मी त्यांना फुलाचा गुच्छ देऊन मी त्यांचं कौतुक करीन।